तर संभाजीनगरमध्ये उमेदवारी घोषित होण्या अगोदरच चंद्रकांत खैरेंनी प्रचार कार्यालयाचं स्तंभपूजन करत अधिकृत प्रचाराला सुरुवात केली आहे। मात्र त्यांचे सहकारी अंबादास दानवे हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। तर आज भाजपच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। मात्र त्यात संभाजीनगरच्या जागेचं नाव नाहीये। त्यामुळे संभाजीनगरची जागा नेमकी कुणाला मिळणार हे अजून स्पष्ट होऊ शकलं नाहीये। पाहूया। माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे आदेश देतील तो आदेश सर्वांना शिरसावंद आहे। कोणी कितीही भूमिपूजन केलं आणि काही जरी झालं तरी ही जागा महायुती जिंकणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या मैदानात कोण उतरणार याबाबत संभ्रम अजूनही आहे। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। मात्र उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी चंद्रकांत खैरेंनी प्रचार कार्यालयात स्तंभपूजन करत अधिकृत प्रचाराला सुरुवात केली। माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे आदेश देतील तो आदेश सर्वांना शिरसावंद आहे। पूजन करणारे नेतेच इथले उमेदवार म्हणावे नाही, मी कारण काय प्रत्येक वेळेस मीच पूजन करतो। कोणताही कार्यक्रम असो, कोणताही कार्यक्रम असो, आंदोलन असो, पूजन असो, व्यासपीठ असो, काही असलं कार्यक्रम असो, ते मी म्हणजे विधियुक्त पूजेने काम करतो। माझा विश्वास देवावर आहे, माझा विश्वास या पूजापाठावर आहे, म्हणून आम्ही सुरुवात करतो। लढण्याची तुमची तयारी आहेच ना, पण इच्छा तर आहे ना? नाही, त्यांनी आदेश दिला तर लढणारच मी। उद्धव साहेबांनी जर आदेश आला तरच तुम्ही उमेदवार? नाही, प्रश्नच येत नाही। तोपर्यंत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। शहराची लोकसभा जागा कोण जिंकणार याच्यावर बरेच चर्चा चालू आहे। पण एक मात्र नक्की की प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण देशभरात, महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात आणि संभाजीनगरमध्ये झालेलं काम खूप मोठं आहे। आत्ताच मी स्वनिधी संमेलन घेऊन आलो, जवळजवळ 40,000 लोकांना त्याचा फायदा मिळाला। त्याचबरोबर उज्ज्वला गॅसचे 1,60,000 लाभार्थी आहेत। एकंदरीत कुणी कितीही भूमिपूजन केलं आणि काही जरी झालं तरी ही जागा महायुती जिंकणार। छत्रपती संभाजीनगरात महायुती आणि महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे। उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांनी संभाजीनगरमध्ये सभा घेऊन प्रचाराचं रणशिंग फुंकलंय। मात्र संभाजीनगरच्या मैदानामध्ये कोण कुणाविरुद्ध लढणार हे अद्यापही स्पष्ट नाही। ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोघांपैकी एकाला तिकीट मिळण्याची शक्यता आहे। तर महायुतीमध्ये भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड किंवा शिंदेंच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरेंना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू आहे। काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी संभाजीनगरमधून दिल्लीमध्ये कमळ पाठवायचंय असे संकेत दिले। त्यामुळे संभाजीनगरमध्ये महायुतीकडून भागवत कराड यांना उमेदवारी मिळणार असे तर्क आता लावले जात आहे। मात्र दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं देखील या जागेवरील आपला दावा सोडला नाही। मैं संभाजीनगर तो मांग कर आया हूं भाई, संभाजीनगर मांग कर आया हूं। पूरे देश में संभाजीनगर का जाम नाम पूछते हैं और कोई पूछता है वहां से एमपी किस पार्टी का है तो कहते हैं मजलिस का है। क्या आप लोग आज यहां से तय कर जाएंगे कि ये मजलिस को उखाड़ कर फेंकेंगे और मोदी जी को एक कमल यहां से भेजेंगे? मला पूर्णपणे या ह्याच्यामध्ये खात्री आहे की एनडीएला जागा मिळाली पाहिजे। आता उमेदवारी कोण मिळेल हे पक्ष ठरवेल, पण कुणाला जरी उमेदवारी मिळाली तेवढाच प्रयत्न मी करून आम्ही सर्वजण ही जागा महायुतीला, भारतीय जनता पार्टीला जर मिळाली तर भारतीय जनता पार्टी। तुम्ही प्रबळ दावेदार आहात, तुम्ही इच्छा व्यक्त? मी दावेदार आहे। मी मागच्या 3-4 वर्षापासून ही जागा मिळावी म्हणून काम करतोय। पण शेवटी महायुती म्हणेल तो उमेदवार मत देण्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभा राहिला पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे। छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे आणि ही जागा शिवसेना लढणार आहे आणि इथं महायुतीचा खासदार निवडून येणार आहे आणि नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करण्यासाठी एक हक्काचं मतदान हे आपल्याला संभाजीनगरमधून दिल्लीला जाणार। एकीकडे महायुतीमध्ये संभाजीनगरच्या जागेवरून असलेली रस्सीखेच, तर दुसरीकडे ठाकरे गटात देखील या जागेवरून ओढाताण सुरू आहे। शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा, संघटनेचा, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे।
पक्षाने कुठं उतरवायचं हा पक्षाचा निर्णय असतो. आणि मला असं वाटतं मी शिवसैनिक असल्यामुळे जिथं लढायला सांगतील साहेब तिथं मला ज्या दिवशी साहेबांनी आदेश दिला त्या दिवशी लढावंच लागेल आणि मी लढेल. मी तर अशा विचाराचा शिवसैनिक नाहीच आहे की मी हे ठरवायचं आणि हे झालं. हां, पक्ष जे ठरवलं ते पक्षाने सांगितलं इथं उडी मारा, मारून टाकायचा विषय संपला. ते अंबादास दानवे त्यांच्याशी आत्ताच आम्ही बोललो तर त्यांचं स्पष्ट म्हणणं असं आहे की जोपर्यंत सामनातून येत नाही किंवा उद्धव साहेब स्वतः सांगत नाहीत तोपर्यंत काहीही निश्चित नाही. मी काय म्हटलो तुम्ही अंबादास दानवे यांना विचारून त्या ठिकाणी काडी करायचा प्रयत्न करतात. ही प्रश्न आहे तुम्हाला त्यांच्याशी बोलावं लागेल ना. तुम्ही एक इव्हेंट करताय ह्याच्यात काड्या कशा होतील ऐकून घ्या ना, काढायचं आहे त्या. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो आदेश येतो तो आदेश आम्हाला शिरसावंद आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधून संभाजीनगरची जागा कुणाला मिळणार हे अजून स्पष्ट नसलं तरी दुसरीकडे मात्र संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. तर मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते देखील संभाजीनगरमधून अपक्ष लढणार असल्याचं सांगत जोरदार तयारीला लागले. मराठवाड्यातला महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून छत्रपती संभाजीनगर लोकसभा ओळखली जाते. या लोकसभेमध्ये कन्नड, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर पूर्व, वैजापूर आणि गंगापूर या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 2019 मधील संभाजीनगर लोकसभेतील आकड्यांचं गणित पाहिलं तर गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये MIMचे इम्तियाज जलील यांना 3,89,042 मतं मिळाली. शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना 3,84,550 इतकी मतं मिळाली. तर अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधव यांना तब्बल 2,83,798 मतं पडली. यामध्ये 4,492 मतांनी इम्तियाज जलील हे विजयी झाले. 2019च्या लोकसभेमध्ये कोणत्या मतदारसंघातून लीडवर होतं त्यावर एक नजर टाकूया. गेल्यावेळी चंद्रकांत खैरे अर्थात शिवसेना ही कन्नड, संभाजीनगर पश्चिम आणि वैजापूरमध्ये लीडवर होती. तर इम्तियाज जलील हे संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व या विभागात पुढे होते आणि गंगापुरातून हर्षवर्धन जाधव यांनी लीड घेतलं होतं. संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीमधील भाजप आणि शिंदे गटामध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे संभाजीनगरमधून कोण कुणाविरुद्ध लढणार आणि जनतेचा कौल कुणाला मिळणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.